पारितोषिक आहे. जर त्यांनी सुपर रेट केली तर 3 पॉइंट. सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आपण पाहतोय. सामना मात्र आपण पाहतो. अर्थातच या ठिकाणी उच्चाड वर्सेस बाडबादीवीर रेवडी या दोन संघांमध्ये अर्थात अंतिम सामना, शेवटचा सामना या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा सांगतासमोर या दोन संघांच्या खेळाच्या माध्यमातून मात्र होत असताना आपण पाहतो. प्रशांत जाधव सफाईसाठी मात्र येत असताना पाहतोय. रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडू आणि त्याला प्रत्युत्तर मात्र हर्षल गावंड याचा देखील आतापर्यंत आपण खेळ पाहिला. सुंदर आणि चांगल्या पद्धतीने खेळ हर्षल गावंड मात्र या ठिकाणी केला. नक्कीच ज्या वेळेला आपल्या संघाला गरज असते त्या वेळेला हर्षल मात्र या ठिकाणी अचूक गतीनं त्या ठिकाणी गुण टिपण्याचं साहस मात्र या हर्षलमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं. अर्थात असाच हर्षल गावंड या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये अर्थात चढाईसाठी पोहोचला आहे. 0-0 अशा गुणफलकांवर मात्र या ठिकाणी सामनामध्ये खेळत असताना आता मात्र केदारलाल आपल्यासाठी सुद्धा जगदीश पाटील यांच्याकडून आपण जर 3 गुण मिळवले तर आपल्यासाठी 1000 रुपयांचं या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे. केदारलाल आपल्यासाठी जगदीश पाटील यांच्याकडून एका चढाईमध्ये जगदीश पाटील छोटू त्यांच्याकडून आणि JSW एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सुयोग नाईक यांच्याकडून सुद्धा पहिल्या सुपर रेट साठी 500 रुपयांचं या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. इथे मात्र जयेश गावंड आपण पाहतोय. कारण अनेक गावंड खेळाडू या ठिकाणी आपण पाहतो या संघामध्ये. मग सोहन असेल, हर्षल असेल, जयेश असेल या ठिकाणी आपण खेळाडू पाहतो. पुन्हा एकदा प्रशांत जाधव चढाईसाठी मात्र येतोय. या कबड्डीमध्ये खूप चांगला खेळ अर्थात या प्रशांतच्या माध्यमातून आपण समोरचा स्कोर बोर्ड चालू करा. समोरचा स्कोर बोर्ड आम्हाला दिसत नाही इकडून. समोरचा स्कोर बोर्ड चालू झाला तर बरं होईल. मगाशी देखील चालू झाला होता. एक प्रतिष्ठेची लढाई आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या वर्षामध्ये दोनही संघांना अनेक ठिकाणी अंतिम विजेतेपदे घेतलेले आहेत. परंतु बेलकडे या ठिकाणी मात्र कोणता संघ विजयास पात्र होणार. मग एक वर्षभर नव्हे तर अनेक वर्ष चिरकाल स्मरणात राहणारी कबड्डी स्पर्धा असते मित्रांनो. खरं तर अशा स्पर्धा खरोखर अनेक वर्षांपर्यंत आपल्या स्मरणामध्ये राहत असतात. पण तशा पद्धतीचं नियोजन देखील केलेलं असतं. आज देखील आपण ही कबड्डी स्पर्धा पाहतोय. खरं तर सातत्यानं झटून अनेक मोठे परिश्रम करून या ठिकाणी प्रतीक्षा गायकवाड यांच्याकडून सुपर रेट साठी 500 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. इथे मात्र चांगली आपण पकड पाहिली. तेजस पडवळ नाव आहे का रे सांगा हे वॉचमॅन. एकूण बक्षीस मात्र या ठिकाणी वाढत असताना पाहतोय. केदारलाल साठी या ठिकाणी 2 बक्षीस आहेत. तर हे बक्षीस आहे. त्यानंतर पहिल्या सुपर रेट साठी सुयोग नाईक यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे. तसेच 3 गुणांसाठी प्रतीक्षा गायकवाड यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं बक्षीस आहे. गोंगा वाजला जातोय. धन्यवाद राऊत सर. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सुंदर चढाया करणारा खेळाडू आता मात्र सुंदर
जबरदस्त. हर्षल मात्र त्या ठिकाणी एक अष्टपैलू खेळ करतोय. हर्षल गाबड याने अर्थात त्या ठिकाणी एक चांगली टॅकल मात्र आपण पाहिली प्रशांत जाधव या खेळाडूला मात्र केली आणि नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी मात्र मिळवला. पुन्हा एकदा लगेचच चढाईसाठी देखील या ठिकाणी हर्षल गाबड मात्र जातोय. म्हणजे अष्टपैलू खेळ आपण अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत पाहतोय. कारण प्रत्येक खेळाचं ते वैशिष्ट्य असतं, प्रत्येक खेळाडूचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य असतं आणि प्रत्येक जण आपापल्या कलेनं आपापल्या गुणवत्तेनुसार त्या ठिकाणी आपला खेळ मात्र करत असतो. रायगड ही खऱ्या अर्थानं एक कलावंतांची भूमी आहे, अर्थात खेळाडूंची भूमी आहे. या ठिकाणी अनेक खेळाडू या भूमीमध्ये घडलेले आहेत, अनेक कलाकार या भूमीमध्ये घडले, अनेक नवनवीन खेळाडू देखील घडत असताना आपण पाहतोय. म्हणजे ही कबड्डीची परंपरा मात्र आज देखील या ठिकाणी सुरू आहे. ते मात्र प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी आहे. कारण आपल्या गावांची नावं अशाच खेळांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुढे जात असतात. काय गरज नाही काय ना आणि आता मात्र चढाई पटू मात्र इथे बाद झाला, अर्थात अडकवला गेला, जाळ्यामध्ये अडकला. आपण होत असताना आपण पाहतोय अनेक जायबंद खेळाडू अजून देखील आपण पाहतोय. हे प्रकार अनेक वेळेला आपण या कबड्डी क्षेत्रामध्ये मित्रांनो पाहतोय. परंतु पुन्हा फ्रेश, पुन्हा तेवढे ताजेतवाने होऊन या ठिकाणी ती स्पर्धा खेळण्यासाठी मात्र सज्ज होणारे कबड्डीपटू आहेत. एक कबड्डीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. असे कबड्डी मात्र आज या ठिकाणी पाहतोय. एक जसा स्वस्त आणि मस्त खेळ आहे तसा मित्रांनो कबड्डी खेळ हा तेवढा कठीण देखील आहे आणि त्याची काठिण्य पातळी मात्र अशा या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, विशेषतः आयोजकांच्या माध्यमातून. कारण एवढं मोठं आयोजन आपण पाहतोय, लाखांमधलं आयोजन आपण पाहतोय. अर्थातच या ठिकाणी ह्या कबड्डी स्पर्धेसाठी जी स्टेज व्यवस्था असेल, बॅरिकेड्स व्यवस्था असेल, लाईट व्यवस्था असेल, ही अर्थात संजयजी राणे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. म्हणून अर्थात आम्ही संजयजी राणे एक मोठे डेकोरेटर्स आहेत, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. अशी व्यवस्था, एक चांगली व्यवस्थापन आपल्या माध्यमातून मात्र करण्यात आली. आता मात्र पुन्हा एकदा प्रशांत जाधव आणि सुंदर अर्थात प्रतिस्पर्धी संघाला खऱ्या अर्थानं खेळाडूला या ठिकाणी अशा पद्धतीनं बाद व्हावं लागतं. हे देखील अर्थात उजेडे संघाचा गुणवत्ता आहे, प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण सिद्ध केली. दोन संघामध्ये या ठिकाणी या स्पर्धेच्या बाहेर पडले, परंतु बक्षिसाचं मात्र पात्र नक्कीच आहे. ज्यामध्ये आपण पाहिलं जे बजरंग रोहा आणि वादळ खारीकवाडा या आजच्या कबड्डी स्पर्धेतील तृतीय चतुर्थ क्रमांकाचे मानकरी मात्र असणार आहेत. आता मात्र केदारलाल गेले अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये खेळतोय. एक उंचपुरा देखणा असा खेळाडू नेहमीच एक पाहण्याचा केदारच्या माध्यमातून होत असतो. केदारलाल आपल्यासाठी एकूण 1500 रुपयांचं बक्षीस मात्र या ठिकाणी आलेलं आहे. 1000 रुपयांचं बक्षीस आहे, जे नक्कीच जगदीश पाटील छोटू यांच्याकडून मात्र आलेला आहे. पुन्हा एकदा केदारलाल प्रयत्न मात्र करणार का, परंतु केदारलाल मात्र इथे रिक्त जयेश गावड एक शांततमय वातावरण आणि खरोखर अशा वातावरणामध्ये आपण मनमुरादपणे ही कबड्डी आणि ह्या कबड्डीचा आनंद मात्र आपण लुटतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी सामना सुरू होत असताना आपण पाहतोय केदारलाल आपल्यासाठी एका चढाईमध्ये जर आपण 3 गुण मिळवले पाटील 1000 केदारलाल सुंदर पायामधली जी चलाकी आहे, जो गुण टिपण्याचा जो आपल्याकडे जे कौशल्य आहे हे खूप छान पद्धतीनं आहे. कारण कौशल्यालाच मित्रांनो ह्या कबड्डी स्पर्धेमध्ये एक विशेष अजून एक गुण मात्र या ठिकाणी मित्रांनो होतोय. आणि
मार बिंदास पुन्हा एकदा प्रशांत जाधव 5-4 असा गुणफलक इथे आपण पाहतोय. हर्षल मात्र मस्त हर्षल. सुरुवातीलाच म्हटलं होतं आपल्या संघाचा तारणहार ठरणारा खेळाडू म्हणजे हर्षल आहे. अनेक स्पर्धांचा अनुभव आपल्याला आहे. मित्रांनो, खरोखर पांडवादेवी रायवाडी हा अनेक वर्ष या कबड्डी स्पर्धेत अनेक वेळेला आपण बक्षिसाचं पात्र ठरणारा खेळाडू संघ पाहत असतो. परंतु इथे कुचेडे संघ आहे याची आपण वाढ या कबड्डी स्पर्धेमध्ये झालेली प्रोग्रेस ही आपल्या डोळ्यासमोरची आहे. कारण अगदी सुरुवातीला पहिल्या फेरीमध्ये हरणारा संघ आहे. म्हणजे बघा आपल्याकडे जिद्द कशी असायला पाहिजे. जर आपण स्वतः ठरवलं तर एखादी गोष्ट करायची पण ती ठाम असली पाहिजे. त्याच्यामध्ये त्या कबड्डीची निष्ठा देखील असली पाहिजे. आणि या संघाला आपण पाहतोय सुरुवातीला देखील या ठिकाणी खेळायला यायचा, पहिल्या फेरीमध्ये घरी जायचा. परंतु हीच पहिली फेरी आता अंतिम टप्प्याकडे वळली. म्हणजे आपण जर मेहनत करणार, आपण जर खऱ्या अर्थाने निष्ठेने त्याच्यामध्ये खेळणार तर रंगदेवता रणदेवता देखील आपल्याला मित्रांनो साथ करत असते, आपल्याला सपोर्ट करत असते. हे आपण या संघाच्या माध्यमातून पाहिलं. जो सुरुवातीला पुसटचं नाव आपल्या डोळ्यासमोर असं आता मात्र ठळक नाव आहे जे म्हणजे जय हनुमान उचेडे. पांडवादेवी रायवाडी हा एक महाभक्कम भरभक्कम असा संघ आहे. सगळे नामांकित खेळाडू या संघामध्ये खेळत असताना आपण पाहतोय. आणि अनेक फायनल या वर्षीच्या या सत्रामध्ये 2023-24 मध्ये आपण पांडवादेवी रायवाडी या संघानं मिळवलेला आपण पाहतोय. आणि आज देखील या ठिकाणी अंतिम सामना आपल्या बाजूने घेणार का? अनेक समर्थक पांडवादेवी रायवाडीचे या ठिकाणी आपण पाहतोय. अनेक हितचिंतक या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी या संघाच्या बाजूने पाहतोय. आणि नक्कीच इथे मात्र काही क्षणानंतर काही वेळानंतर मात्र या स्पर्धेचा अंतिम फलक आपल्याला समोर दिसणार आहे, जो नक्कीच या कबड्डी स्पर्धेची प्रतिष्ठा वाढवणार असणार आहे. ओंकार मात्र या ठिकाणी येतोय, चढाईसाठी येतोय. मात्र काय करणार, पैसा उचकड्याचा पडला. अर्थात इथे मात्र जबरदस्त चढाई ओंकारच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आणि सामनाधिकारी मात्र किती गुण देतात. अर्थातच या ठिकाणी तनमनानं या ठिकाणी प्रयत्न धनमंत्र मिळत असते. आता मात्र अंतिम सामना मित्रांनो कशी अपेक्षा होती टाइम काढा. सामना मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जयेश गावण. आतापर्यंत गुणांची आघाडी आपण उचेडे या संघाकडे पाहतो आणि जयेश गावण कधी हातानं कधी लाथेनं कधी टिपण्याचा एक अचूक प्रयत्न मित्रांनो, ज्याला चाणाक्षपणा म्हणतात, आपल्या चढाईतील गुणवत्ता म्हणतात, परिपूर्ण खेळ, तर परिपूर्ण खेळ असं म्हणतात. की संकट मात्र पुढे असताना त्या संकटाला 2 हात करण्याची ताकद हिंमत त्या खेळाडूमध्ये आहे. आता आणि हीच ताकद खऱ्या अर्थानं मित्रांनो आपल्याला पुढे घेऊन जात असते. आता मात्र लोणाचा बोजा पडतोय तो पांडवादेवी रायवाडी या संघावर. आता मात्र खूप मोठं लोन अंगावर असताना इथे हे लोन खेळण्यासाठी सक्षम ठरणार का? प्रशांत जाधव मात्र या ठिकाणी सक्षम ठरणार का? 7-14 असा गुणफलक, शेवटची 5 मिनिटं म्हणजे 50%, 14-7 म्हणजे 7 गुणांची आघाडी ही अर्थात या ठिकाणी उचेडे संघाकडे आपण पाहतोय.
इथे मात्र तेवढी आघाडी या ठिकाणी फेडणार का आणि आपल्या संघाकडे काहीशा गुणांची आघाडी आणणार का हे मात्र पाहण्याजोग आहे। अनेक आघाड्या पिछाड्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तोडल्या जात असतात, कारण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक आक्रमक खेळी अनेकांना पाहायला मिळत असते। पुन्हा एकदा आपण पाहतो हर्षल गावड एक यशस्वी कबड्डीपटू आहे, एक यशस्वी चढाईपटू आहे आणि आता मात्र देखील या ठिकाणी कितपत यश आपल्या संघासाठी आपल्या संघाच्या पदरामध्ये पाडून घेणार। 7-14 मध्ये 7 गुणांची आघाडी तर निश्चितपणे आहे, परंतु अशा वेळेला समोरून खेचून आणायचं आहे, समोरून ओढून आणायचं आहे, समोरून घेऊन यायचं आहे, ही भूमिका मात्र इथे प्रशांत जाधव निभावणार का? प्रेशर देखील आहे सामन्यामध्ये, गती येण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच इथे शेवटची 4 मिनिटे आहेत, एक संयमी खेळी मात्र या ठिकाणी अर्थात आपण उचेडी संघाच्या बाजूनं होत असताना पाहतोय, कारण संयम हाच गुरु आहे। कारण कितीही आपण जरी या स्पर्धेमध्ये खेळत असलो, कितीही मोठा आक्रमक चढाईपटू असला, कितीही मोठा चाणाक्षपणे पकड करणारा या ठिकाणी पकड बहादर असला, तरी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये फरक आहे। म्हणून अशा गुणलेखकांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत। अगदी सुरुवातीपासून 1, 2, 3, 4 चारही मैदानांवर आमचे गुणलेखक म्हणून ज्यांनी भूमिका पार पडली त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत। बोनस प्लस पॉइंट अर्थात प्रशांत जाधव तर त्याचा पिछा पुरवावा लागतो, त्या पाठी जावं लागतं आणि शेवटची 3 मिनिटे सामना संपण्यासाठी जयेश नावडे या ठिकाणी आणि जयेश या ठिकाणी आपल्या संघासाठी घेतोय। म्हणजे अजून एका गुणानं आपल्या संघाचं मात्र या ठिकाणी गुणसंख्या वाढवतोय। एक अष्टपैलूच्या माध्यमातून पाहतोय, खूप सुंदर आता मात्र देखील पाहायचा परंतु सक्षम चढाईसाठी जातोय। पण आतापर्यंतच्या सामन्यामध्ये पाहिलं एक निर्विवाद या ठिकाणी यश संपादन करण्यासाठी आपले प्रयत्न पणाला लावले, आपला खेळ त्या ठिकाणी मैदानावर केला। हे पाय झालंय त्याला बघा रे, तो टायमर आता लावला पण हे काय झालंय ते पाहायला रे बाबू, हे पाटला कर आता मात्र जे व्हायला नको होतं तेच मात्र झालं। प्रशांत जाधव मात्र त्या ठिकाणी बाद झाला, ज्याला जीव लावला, ज्याच्यावर विश्वास ठेवला तो मात्र त्या ठिकाणी विश्वासास अपात्र ठरला। अर्थात लास्ट मिनिट मात्र त्या ठिकाणी सामना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। ओंकार मात्र त्या ठिकाणी या अगोदरच्या चढाईमध्ये खरं तर 500 रुपयांचा बक्षिसाचं पात्र ठरलाय। इथे मात्र काय होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या रसिकांना खरं तर त्या ठिकाणी भुरळ पाडणारा खेळ आपण पाहतो। आमच्या प्रेक्षकांनी मात्र या ठिकाणी उठी बघायला गेलो दे थांब नको
नको. ए, उडा 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 उडा